नमस्कार, आपण पाहत आहात अकोला बुलढाणा बुलेटिन. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. नोव्हेंबर महिन्यात अकोला बुलढाणासह सर्वत्र वातावरणात बदल, ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना नुकसान होण्याची शक्यता. येते 2 दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. अकोला शहरात काका आणि भावानं विवाहितेचा गळा आवळून केली निर्घृण हत्या. हत्याकांडातील दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. न्यायालयानं आरोपींना सुनावली पोलीस कोठडी. आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या धावणार. मध्य रेल्वेनं घेतला निर्णय. मुंबई शहरातील चैत्यभूमी इथं अनुयायांची गर्दी लक्षात घेता घेण्यात आला निर्णय. अकोला जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे रबी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस आणि लहरी निसर्गाच्या फेऱ्यात सध्या राज्यातील शेतकरी आणि शेती पुन्हा एकदा देशोधडीला लागण्याच्या उंबरठ्यावर आहे. यावर्षी संपूर्ण आशा होत्या रब्बी पिकावर. मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा पार चिखल केला आहे. अकोला जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि तूर यासोबतच इतर फळपिकांना बसण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातही रविवारी रात्रीपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारांचा पाऊस झाला, त्यामुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं. दरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यात रात्री विजांच्या कडकडाटांसह गारांचा पाऊस झालाय. त्यामुळे शेतातील कापूस, तूर, हरभरा, गहू आदी फळबागाचं मोठं नुकसान झालंय. सिंदखेड राजा आणि लोणार या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी उभारलेले शेडनेट तुटून पडले, तर काही भागातील शेतांमध्ये पाणी तुंबून राहिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेत जमीनही खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झालं आहे. आज 27 नोव्हेंबरच्या सकाळी केंद्रीय माहिती संवाद व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांची चर्चा करून या संदर्भात तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुलढाणा, कृषी विभाग तसेच तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. तात्काळ पंचनामे करून त्याचे चावडी वाचन करावे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा समावेश त्यामध्ये करून त्यांना योग्य ती मदत पुरवण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून यावेळी पाहणी करताना माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल दिनांक 26 रात्रीच्या जवळपास 11च्या दरम्यान देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि लोणार या 3 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट, पाऊस आणि वादळ झाल्यामुळं शेती पिकाचं प्रचंड असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मी या जवळपास सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील जवळपास 10-12 गावांचा आम्ही आतापर्यंत दौरा केला. शेती पिकाचं मोठं नुकसान आहे. शेडनेट पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. ज्या शेतामध्ये रब्बीची पिकं होती त्याचंही नुकसान झालेलं आहे. जवळपास बोरापेक्षा किंवा निंबापेक्षाही मोठमोठ्या गारी पडल्यामुळं सर्व पिकं त्या ठिकाणी उभी असलेली पिकं आडवी झालेली आहेत. कपाशीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. एवढंच नाही तर शेडनेट सगळे जमीनदोस्त झालेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात पाऊस आणि विजांनी अक्षरशः तांडव केलं. यातच खामगाव आणि शेगाव तालुक्यात 30पेक्षा जास्त मेंढ्यांचा मृत्यू झाला असून
शेडनेटचं देखील नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि रहिवाशांना रविवारी रात्रभर निसर्गाचं तांडव अनुभवायला मिळालं. जिल्ह्याच्या 13ही तालुक्यात पावसानं हजेरी लावत पिकांची नासाडी केली. यामध्ये 30 पेक्षा जास्त मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक गावात रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. खामगाव तालुक्यातील शिराळा शिवारातील सैलानी कृष्णाजी हटकरी यांच्या पाड्यावरील 20 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, तर शेगाव तालुक्यातील टाकळी विरोई येथील शेतात मेंढपाळ कुटुंब संतोष हटकर वास्तव्यास होते. मात्र रात्रीच्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं त्यांच्या मेंढ्या दगावल्या आहेत, तर आतापर्यंत पंचनामा झाला नसून मेंढपाळांवर अस्मानी संकट ओढवलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबोळ शेतशिवारात थंडीमुळे गारठून एका मेंढपाळाच्या 20 मेंढ्या दगावल्या आहेत. यामुळे मेंढपाळाचं मोठं नुकसान झालंय. या अपघातामुळे इतर मेंढपाळात देखील भीती निर्माण झाली आहे. मेंढ्यांचं खत शेतासाठी पोषक असल्यानं शेतकऱ्यांचा कल शेतामध्ये मेंढ्या बसवण्याकडे असतो. रात्रीच्या वेळी अचानक पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे मेंढरं सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मेंढपाळांची तारांबळ उडाली. वीज, वारा, पाऊस आणि किरण अंधार असल्यानं आणि चिखल झाल्यामुळे मनुष्यबळाच्या अभावामुळे तसंच निसर्गाच्या लहरीपणामुळे मेंढपाळांचं काहीच चाललं नाही आणि यातच गारठून मेंढपाळाच्या तब्बल 20 मेंढ्या ठार झाल्या आहेत, तर 5 गंभीर आहेत. आम्ही अकोला जिल्ह्यातील उरळ या ठिकाणी मेंढर चारण्यासाठी आलेलो होतो, पण रात्री अवकाळी पावसामुळे झालेल्या 20 मेंढर मेले व सध्या 5-6 मेंढर घायल आहेत. तरी आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडून काही ना काही मदत व्हावा. अकोला जिल्ह्यातल्या अकोट फैल पोलीस ठाणे हद्दीत एका काका आणि भावानं विवाहितेचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडातील दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रुझिना तबस्सुम मोहम्मद अफसर असं मृत विवाहितेचं नाव आहे. रुझानाच्या पतीनं तिच्यावर जुन्या प्रकरणावरून संशय घेत अकोट फैल पोलीस ठाण्याऐवजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. अकोट फैल हे कार्यक्षेत्र सिटी कोतवाली पोलिसांचं नसल्यानं पोलिसांनी समजूत काढली. मात्र ही महिला ऐकायला तयार नसल्यानं काका आणि भावानं तिला घरी नेलं. यावेळी त्यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. दरम्यान काकांनी आणि भावानं ओढणीनं तिचा गळा आवळून हत्या केली आणि आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अकोट फैल पोलिसांनी तपास करत या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईतील चैत्यभूमी इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. त्यामुळे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं 14 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबर 2023 रोजी आहे. या दिवसासाठी नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई दरम्यान 3 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई, दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर दरम्यान 6 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. कर्नाटकातील कलबुर्गी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई दरम्यान 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येतील. सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई दरम्यान 2 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. तसेच नागपुरातील अजनी रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई दरम्यान 1 विशेष ट्रेन चालवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. या गाड्यांना नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळंब, मलकापूर अशी थांबे देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातल्या मलकापूर येथील रामश्याम अपार्टमेंटमध्ये एक महिला भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देते. त्यामुळे 40 ते 50 भटके कुत्रे या अपार्टमेंटच्या अवतीभोवती फिरत असतात. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हे कुत्रे नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मलकापूर भागात असलेल्या रामश्याम अपार्टमेंटमधील एक महिला मूक प्राण्यांवर करत असलेली भूतदया इतर नागरिकांची डोकेदुखी ठरत असून या महिलेला समजावून सांगितले तरी ही महिला ऐकत नाही. उलट नागरिकांना रिपोर्ट करण्याची धमकी देत आहे. या परिसरात कचऱ्यांची घंटागाडी येत नाही. सर्वत्र घाण साचली आहे. या घाणीमुळे आणि महिला देत असलेल्या खाद्यपदार्थांमुळे परिसरातील भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात या अपार्टमेंटच्या अवतीभोवती फिरत असतात. अनेक वेळा या कुत्र्यांनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून चावा घेतलाय. महानगरपालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकदा निवेदनं दिली आहे. मात्र महानगरपालिकेनं अद्यापही कोणती कारवाई केली नाही असा आरोप अपार्टमेंटचे नागरिक करत आहे. महानगरपालिकेनं कचऱ्याची गाडी वेळेवर पाठवा. बिल्डिंगच्या आजूबाजूला पूर्ण घाण झालेली आहे. ते कचऱ्याच्या गाडी न आल्यामुळे सर्व बिल्डिंगच्या बाजूला घाण होत राहते. हे कुत्र्याचं हे बिल्डिंग बनली तेव्हापासून कुत्र्याचे निवेदन देऊ थकले. हे कुत्रे तुम्ही जर म्हणसाल तर 40 ते 50 कुत्रे आहेत.
बिल्डिंगच्या बाजूनं आणि पोळ्या रस्त्यावर टाकणे, आजूबाजूनं हे लहान मुलांना खेळायला भेटत नाही. अजून बिल्डिंगमध्ये 10 वर्ष झाले की बिल्डिंगच्या बाहेर मुलांना बाहेर निघता येत नाही. म्हणजे तिच्या आई कंटाळल्या, हे कंटाळले आणि ते बाई नेहमी रिपोर्ट द्यायचा हे करते की बा आम्ही रिपोर्ट देऊ, हे करू ते करू. माझ्या अंगावर पण 2-3 वेळा कुत्रा आला. वरून मी बिल्डिंगवर जात असताना माझ्या अंगावर डायरेक्ट त्यानं पाय टाकले होते. त्यावेळेस मी तिच्या घरी गेलो होतो. त्या बाईनं डायरेक्ट रिपोर्ट द्यायची धमकी दिली होती. मग लेडीजच्या अंगावर कसं जातं आपण. पण तो कुत्रे कसं आहे की ते घरात पाळत नाही. एक कुत्रा आहे रोज घरात घेऊन जाते आणि बाकीचे कुत्रे 25-30 बिल्डिंगमध्ये पूर्ण फिरत राहतात. त्याचा खूप त्रास आहे आम्हाला. त्यांनी महानगरपालिकेनं याचा विचार करावा. दिवाळीच्या अगोदरला दिवशी ॲक्सिडेंट झाला आणि कुत्रेच्यानं झाला. आमच्या बिल्डिंगच्या परिसरात जवळपास 70 ते 80 कुत्रे आहेत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक सदर व्यक्ती आहे, ते कुत्रेले चिकन रोज टाकते. चिकन म्हणजे ते चिकनचं सूप बनवून त्याला काला टाकणं आणि पूर्ण आसपास गंदगी आहे. ते कुत्रेचा असा मला 10 दिवस घरी राहावं लागलं त्या कुत्र्यांमुळे. ह्याच्या अगोदरही मला 2 ते 3 वेळा चावलं कुत्रं. आणि लहान मुलांचा आमचा खेळाचा असा प्रश्न झाला की एकही लहान मुलगं खाली तसं एकटं सोडता येत नाही. एकटं सोडलं तर ते लहान मुलं पडतात, तर ते कुत्रे त्यांच्या मागं लागतात. आणि ह्याच्यामुळे अजून त्याच्यानंतर गाड्याच्या शिटा फाडणे, लोक जे आमच्या सर्व बिल्डिंगमधल्या चपला कुत्रे नेतात. रात्री सर्व कुत्रे आतमध्ये घुसतात आणि घाण करतात. यामुळे आम्ही एवढे त्रस्त झालो आता की ॲक्सिडंट आणि पडलं ना, समजा जर ॲक्सिडेंट होऊन पडला माणूस तर लोक इकडे दारूच्या दुकानात तर लोकांना वाटतं की हा दारू पिऊन पडला. ते ॲक्च्युली कुत्रं मंदात येतात म्हणून लोक पडतात. तिथं 10-12 आतापर्यंत 10-15 ॲक्सिडेंट झाले. अकोला मनपा प्रशासनाच्या विविध विभागातील 7 कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून गायब असून ते कर्तव्य बजावत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक कविता द्विवेदी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आशीर्वादानं काही वर्षापासून प्रशासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेले आणि त्यांची आस्थापना इतर विभागात असताना देखील त्याच विभागात ठाण मांडून बसलेले काही कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून गायब असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची संबंधितांकडून दिशाभूल होत असून त्यांच्यावर सामान्य प्रशासन विभाग चांगलाच मेहरबान असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी या गायब असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत कोणती कारवाई करणार याकडे महापालिका प्रशासन वर्तुळाचं लक्ष लागलंय. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापुरातील उच्चभ्रू वस्तीत एका घरात गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तिथं धाड टाकण्यात आली. या प्रकरणी 2 युवतींसह 4 युवकांना अटक करण्यात आली. सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी उच्चभ्रू असलेल्या तिडके नगर येथील शुभम जगन्नाथ ठोकळ याच्या घरावर धाड घातली. त्या ठिकाणी 2 मुलींसह 4 युवक आढळून आले. पोलिसी हिसका दाखवताच गैरप्रकार सुरू असल्याची कबुली या युवकांनी दिली. मात्र दोन्ही मुलींना समज देत सोडण्यात आलं. तर शुभम जगन्नाथ ठोकळ वय वर्ष 28, पवन त्र्यंबक बोळे वय वर्ष 23, प्रज्वल सुनील अनभोरे वय वर्ष 19, चेतन गणेश कोलवळे वय वर्ष 18 या चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर उपविभागीय अधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी निवेदन सादर केलं. यावेळी संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा. दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केला आहे. शासनानं घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील गावांपैकी बोटावर मोजण्या इतकेच गावं बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त यादीत टाकण्यात आले आहे. यावर्षी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खरीपाचं पीक पूर्णतः गमावून बसला आहे. यासाठी हे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा हा संपूर्ण जिल्हा हा कडकडीत दुष्काळानं ग्रस्त आहे आणि यांनी ऑक्टोबरमध्ये एक GR काढला आणि त्या GRमध्ये फक्त लोणार तालुका घेतला आणि तोही सदृश्य. दुसरा GR काढला नोव्हेंबरमध्ये, त्यामध्ये चिखली, बुलढाणा, त्यानंतर मेहकर हे जिल्हे घेतले. परंतु दुय्यम दर्जाचा दुष्काळ म्हणजे सदृश्य दुष्काळ परिस्थिती, यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा होणार नाही.
कुठल्याही शेतकऱ्याला एक पैशाचं नुकसान भरपाई मिळणार नाही आणि हे तोंडाला पानं फासण्याचा प्रकार हे महाराष्ट्र शासन करत आहे. त्यालाच जाब विचारण्यासाठी आज मी मुख्यमंत्र्यांना माननीय जिल्हा उपअधिकारी दिनेश गीते साहेब यांच्या माध्यमातून एक निवेदन दिलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त घोषित करा आणि सगळी दुष्काळी निधी या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा याच्यासाठी निवेदन दिलं. दिवाळी आणि सणासुदीनंतर या वर्षातील अखेरचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये देखील बँकांना बऱ्याच सुट्ट्या आल्या आहेत. या महिन्यात 18 दिवस बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. दिवाळी आणि सणासुदीनंतर आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबरमध्येही बँकांना बऱ्याच सुट्ट्या आल्या आहे. या महिन्यात 18 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यात रविवार आणि 2 शनिवारसह 11 सुट्ट्यांच्या इतर सुट्ट्या आहे. याबाबत आरबीआयनं यादी प्रसिद्ध केली आहे. याशिवाय सरकारी बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहे. त्या दिवशी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बँकेचे काम ठप्प राहू शकते. 1 डिसेंबर, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर, 9 डिसेंबर, 10 डिसेंबर, 12 डिसेंबर, 13 डिसेंबर, 14 डिसेंबर, 17 डिसेंबर, 18 डिसेंबर, 19 डिसेंबर, 23 डिसेंबर, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर, 26 डिसेंबर, 27 डिसेंबर, 30 डिसेंबर, 31 डिसेंबर बँक बंद राहणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा यूसीएन न्यूज. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. अकोला पोलिसांनी जवाहर नगरातील जॉईंट कॅफे द ब्लॅक कॅफेवर धाड टाकून कारवाई केली. या नेट कॅफेमध्ये अश्लील चाळे करताना युवक युवती आढळून आले. या प्रकरणी नेट कॅफेसह या युवक युवतींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील या कॅफेमध्ये काही मुलं मुली अश्लील वर्तन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी धाडसत्र राबवत या मुला मुलींसह कॅफे मालकावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मनपा प्रशासनाकडे सदर कॅफेचा परवाना रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. खासगी कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन देखील मुला मुलींना त्यांच्या भविष्यासंदर्भात पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्यावर पोलीस कारवाई झाल्यास पासपोर्ट, कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळू शकणार नाही. तसंच ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे त्यांचे नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यांना पोलिसांच्या कारवाईमुळे अडचण निर्माण ठरू शकतो. याशिवाय खासगी कंपनीत देखील नोकरी मिळणं कठीण होईल. यामुळे मुलामुलींनी सावध होण्याची गरज असल्याचं आवाहन पोलीस विभागानं केलंय. अकोला जिल्ह्यातल्या बाळापुरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे बाळापूर पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलगी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शाळेत गेली, मात्र ती परतली नाही. शोधाशोध केली असता पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या अक्षय चावरिया यानं युवतीला फूस लावून पळवल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी केली होती. या आधारे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अकोल्यातील आगर परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोग आल्यानं कपाशीचं नुकसान होत आहे. वेचणीतच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पिकांचं नुकसान होत आहे. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्यामुळे पेरण्या लांबल्या आणि याचा परिणाम कपाशीवर झाला. यानंतर अतिवृष्टीचा फटका बसला. यातून पीक सावरत नाही. तोच पुन्हा आता पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम झालाय आणि यातच आता अज्ञात रोगानं पिकांवर आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाली आहे.
सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेनं अमरावती आणि पुणे या दोन शहरादरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेला डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्यानं अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01439 पुणे अमरावती विशेष एक्सप्रेस 24 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी आणि रविवारी पुणे स्थानकावरून रात्री 10:50 रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 अमरावती स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी क्रमांक 01440 अमरावती पुणे विशेष एक्सप्रेस 25 नोव्हेंबर ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत शनिवारी आणि सोमवारी अमरावती स्थानकावरून 7:50 रवाना होऊन दुसऱ्या दिवशी 4:20 पुणे स्थानकावर पोहोचेल. अकोला जिल्ह्यातल्या बाळापुरातही रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बाळापूर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. परतीच्या पावसानं हुलकावणी दिल्यानं पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातच काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांना काही प्रमाणात का होईना मात्र नवसंजीवनी मिळाली आहे. बाळापुरात एका 38 वर्षीय व्यक्तीनं आजाराला कंटाळून मन नदीच्या काठावरील विहिरीजवळ आत्महत्या केली. बाळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर शहरातील 38 वर्षीय दगडूसिंह मनोहरसिंग तोमर या व्यक्तीनं पायाच्या आजाराला कंटाळून शहरातील बारादरी संस्थानजवळून वाहणाऱ्या मन नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना घडली. रविवारी सकाळी स्थानिक पश्चिमार या ठिकाणी गेले असता त्यांना मृतदेह आढळला. त्यांनी या घटनेची माहिती लागलीच बाळापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवला. दरम्यान मृताच्या काकानं बाळापूर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी तक्रार दिली होती. या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली. अकोल्यातील पाचमोरी परिसरात मुफ्ती बरार अब्दुल रशीद साहेब यांच्या पहिल्या उर्सनिमित्त इस्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मौलाना अमीनुल कादरी साहब यांची विशेष उपस्थिती होती. अनकरीब कौमें मुसलमानों पर किस तरह टूट पड़ेंगी. तकवे का मामला हो या मसाइल पर अमल का मामला हो या बदअकीदों से नफरतों का मामला हो, गुज़िश्ता सदी में मेरे इमाम ने वो मेहनत की है कि दर्जनों इदारों की नाज़रीन आए सबकी नेक जायज़ तमन्नाओं को पूरी फरमा. रफ़ीक़ान मोहतरम, किसी तफसीली गुफ्तगू का वक्त नहीं. दो चीजें मरने के बाद ही नसीब होती है, एक कब्र और दूसरी कद्र. ये दो काफ बाद मौत ही नसीब होते हैं. कब्र भी मरने के बाद नसीब होती है और कद्र भी मरने के बाद नसीब होती है. बहुत दुख के साथ ये बात कहनी पड़ती है. अकोला वालों बुरा मत मानना, जब मुफ्ती आजम बरार मिंबर पर होते थे और वो आखिरी में तावीज का ऐलान करते थे तो मेरे दिल पर बिजली गिरती थी कि इतना बड़ा वक्त का मुफ्ती आजम तावीज बेच करके अपना गुजारा करने पर मजबूर है. और अगर आज उनके नाम पे आप लाखों रुपए खर्च कर रहे हैं, मैं नहीं समझता कि हम उन पे कोई बहुत बड़ा एहसान कर रहे हैं. किसी बहुत बड़े मुफक्किर ने ये बात कही थी, मरने के बाद किसी को कांधे पे उठाने से पहले जीते जी उसको कांधा देने की कोशिश करो. याद रखना. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. नोव्हेंबर महिन्यात अकोला बुलढाणासह सर्वत्र वातावरणात बदल, ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना नुकसान होण्याची शक्यता. येते 2 दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. अकोला शहरात काका आणि भावानं विवाहितेचा गळा आवळून केली निर्घुण हत्या. हत्याकांडातील दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. न्यायालयानं आरोपींना सुनावली पोलीस कोठडी. आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या धावणार. मध्य रेल्वेनं घेतला निर्णय. मुंबई शहरातील चैत्यभूमी इथं अनुयायांची गर्दी लक्षात घेता घेण्यात आला निर्णय.
अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये बस इतकंच. नमस्कार.